लेट्स स्टार्ट फ्रॉम द स्टार्ट. रविवारचा दिवस होता. आमचं आधीच ठरलं होतं 1-2 दिवस आधी की सिंहगडला चालत जायचं वगैरे असं. नंतर विषय काय झाला, आमचे बाकीचे मित्र पण म्हणत होते की आम्हाला पण यायचं. त्याच्यामध्ये सामील होते आमचे पिटू सालगरे, गणपत आणि आपला सरकिरत. पण काय उपयोग नाही झाला. आम्ही निघालो 3 वाजता. तर आम्ही आता कुठं चाललो आहे? आपण सिंहगडला चाललो आहे. सारथ्याने स्कॅम धोका दिला आम्हाला, गण्याने पण धोका दिला, पिट्याने पण धोका दिला. पण आम्ही हार नाही मानली आम्ही, आणि आम्ही कष्ट करून चाललो आहे. 5 किलोमीटर सुरू झालेत. आता आम्ही चाललो आहे. नेमकं विषय काय झाला बघा, किती अंधार पुढं भेटतो. चट्ट काय म्हणते दिवा नाही भेटते पण मला म्हणणे बुद्धीत भेटलं काय करणार आपण. जहरमान ज्ञान हो सागर. की माहिती कसला रस्ता चाललो आहे आम्ही आता. सगळं अंधार आहे त्यांच्या तिथे. त्यांचा रस्ता बरोबर होता का? जुन्या काळातला वाड्यासारखं जर दिसलं. 2-3 फॉर्च्युनर होत्या तिथं. तर किती लई वेळ चाललो, अर्धा पाऊण तास चाललो असता नाही ना. अर्धा पाऊण तास चाललो. एकदम चिखलाचा रस्ता होता, जंगल साईडला. कुठल्या गुगल मॅपने कुठे त्या रस्त्याने आणलं काय कळलं नाही आम्हाला. आता एवढ्या वेळानंतर आम्हाला पहिला एक दिवस दिसला लाईटीचा. तारा पण यायला लागलेत. म्हणजे आम्ही आता सरळ रस्त्यावर चाललो कुठेतरी. आता भेटतो आम्ही 8 तास कुठून चाललो होतो काय माहीत. जंगल मागं काय नव्हतं, ही काय नव्हतं. मागं बघा कसं काही दिवसा नाही घातले. बघा जंगल इकडं काही दिवसा नाही. सगळं अंधार आहे. सगळं वर झाडं, खाली झाडे, साईडला झाडी. एक कण पण रोशनी नाही आहे. तुमचं चिखल आहे. आता पाण्यात भरलं वाटतं जरा माबूक. असं काढ ना त्याला कर मध्ये. आम्हाला तर साप दिसला तर बघितलं तसा काय मेला काय जेवण ते झोपलाय वाटतं साप. जाऊ दे. तो साप काय आम्ही मारलेला नव्हता. झोपलेलंच होतं वाटतं, कारण की सकाळचा टाइम होता आणि जास्त सकाळी निघलो होतो ना आम्ही. जसा जसा दिवस उघडायला लागला होता तसं जरा हिरवळ दिसायला चालू झाली आणि नजारा जरा चांगला झाला. नंतर चालता आम्हाला एक रस्त्यात बिग डॉग भेटला. बिग नावालाच होता, छोटाच होता. सलमान खानचा भाव होता. आम्ही थोडं फिरलो त्याच्याबरोबर. जास्त काही विशेष नव्हतं. त्याची मम्मी बघत होती. असं वाटलं की तिचं आवडलं म्हणून त्यांच्याला म्हणलं तरी निघलो होती. आम्ही निघालो. बघा नॉर्मल माणसं ना इथून येतात, बरोबर ना सर? आम्ही कुठून येतो? आम्ही दिसणार. काय घेतो संगीत आपण? कुल्फी थंडी. संगीतचं काय डोकं चाललं काय नाही. बघू फक्त मारवा नाही सर्दी बिर्दी नाही व्हावं. मग संचितचं भरलं ब्लॅडर कुल्फी खाऊन. तर मग संचित याला पळत मुतायला.
तर असं रिअलाइज झालं, दुनिया किती झंडी, दुनिया एवढी झंडी, तरी आपल्याला एवढा घमंड काय? तर आम्ही पायथ्याला जेवण केलं. तिथं आम्ही खाल्लं 2 अंड्यांचं ऑमलेट आणि कॉफी पी, जेणेकरून आमची झोप तर उडण, कारण खेळात झोप झालेली होती. तर सध्या आम्ही आमच्या लाईफच्या कोपऱ्यावर उभा आहे. होय, महादेव महादेव. तुम्हाला सांगतो, इथं डू ऑर डाय सिच्युएशन. हॅलो, कुठे? या ट्रिपमध्ये एक गोष्ट कळाली, टाईम किती रिलेटिव्ह असू शकतो. काही मोमेंट खूप स्लो फील होतात, तर काही खूप फास्ट. थोडं करवीनगरच्या बाहेर पडले की असं वाटतं की आपण किती नॉन एक्झिस्टिंग आहेत युनिव्हर्ससाठी. त्यावर मला एक मार्क मेशनने म्हणलेली एक गोष्ट आठवते, वी आर ऑल ड्रिवन बाय फिअर टू गिव्ह वे टू मेनी फक्स अबाउट समथिंग, बिकॉज गिव्हिंग अ फक अबाउट समथिंग is the only thing that distracts us from the reality and inevitability of our own death. याचा अर्थ असा आहे की डेथ तर इनएव्हिटेबल आहे, तरी आपण माणसं आपल्या आनंदासाठी आणि सुखी राहण्यासाठी आपण त्या फालतूच्या मोहमायाला डिस्ट्रॅक्ट होतो, फक्त ही डेथचा विचार टाळण्यासाठी.